मी ओपन केल्या केल्या घाबरलो की डायरेक्ट व्हिडिओ इज रिमूव्ह. सध्या युट्यूबवर आहे ना शॉर्ट रिकमेंड होतच नाहीयेत कोणाला. मी शॉर्ट टाकतोय पण ज्यांच्यासाठी टाकतोय त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीयेत. चाललंय काय? माझा पण गेल्या 2 दिवसापासून मी शॉर्ट टाकतोय पण शॉर्टला जिथे मला 5,000 6,000 व्ह्यूज यायचे तिथे मला डायरेक्टली 200 300 असेच व्ह्यूज येत आहेत. आणि हद्दच केली. आज तर डायरेक्ट मी जेव्हा YouTube ओपन केला तर डायरेक्ट YouTubeनी नोटिफिकेशन लिहिलं होतं तिथे की डायरेक्ट व्हिडिओ इज रिमूव्ह. मी हे बघून म्हणजे घाबरून गेलो पूर्ण, की माझ्या 2-3 महिन्याची मेहनत म्हणजे गेल्या 2-3 दिवसामध्ये जे मी व्हिडिओ टाकले शॉर्ट ते डायरेक्टली रिमूव्ह झाले YouTubeवरून. आणि त्यांचा कोणता पण मेल नाही मला की ना कॉपीराईटचा मेन्शन आहे ना स्पाईनचा मेन्शन आहे. स्पाईन म्हणजे फ्रॉडचा काही मेन्शन आहे असं काहीच नाही. आणि डायरेक्ट व्हिडिओ रिमूव्ह. मी घाबरलो ना बघितल्यावर. पण नंतर मी काय केलं, मी गेलो Googleला. Google Chrome ओपन केलं. तिथून Y2 स्टुडिओ ओपन केला. Y2 स्टुडिओवरून बघितलं तर तिथं मला परत रिमूव्ह 3 ते 5 व्हिडिओ माझे रिमूव्ह दिसत होते. नंतर पण अर्ध्या तासानंतर एक व्हिडिओ परत माझ्या चॅनलवर पोस्ट होता. म्हणजे परत रिवाइंड होत होता. तेव्हा मग मला समजलं की बाबा ह्यो काहीतरी YouTubeकडून झालेला प्रकार आहे. YouTube काहीतरी चेक करतो त्याच्यामुळे आपले व्हिडिओ डायरेक्ट रिमूव्हला येतायत. आणि आपण जे व्हिडिओ बनवतोय, शॉर्ट व्हिडिओ बनवतोय ते आपले लोकांपर्यंत पोहोचत नाहीयेत. जर तुमच्या बाबतीत पण असं झालं असेल तर नक्कीच कमेंट करून मला सांगा. आणि तुम्ही पण क्रोम ब्राउझरवर जाऊन Y2 स्टुडिओ ओपन करा आणि तिथून स्टेटस चेक करा. जेव्हा तुम्ही Y2 स्टुडिओवरून चेक करता ना तेव्हा ते प्रॉपरली इन्फॉर्मेशन येत नाही. ज्यांच्याकडे कॉम्प्युटर, लॅपटॉप आहे त्यांनी त्याच्यावर डायरेक्टली करू शकतात. पण ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी काय करायचं, क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर तिथं Y2 स्टुडिओ आपण सर्च करायचं आहे. Y2 स्टुडिओ सर्च केल्यानंतर तिथं डेस्कटॉप मोडला जायचं आहे. सेटिंगमध्ये जाऊन डेस्कटॉप मोड ऑन करून तुमचा Y2 स्टुडिओ ओपन करा आणि तिथे जाऊन स्टेटस बघा. जर तुमचा व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित असेल, तुमच्या व्हिडिओला ना कॉपीराईट असेल ना काही असेल तर रिमूव्ह झालेला तुमचा व्हिडिओ परत येऊ शकतो. माझे स्वतःचे 3 व्हिडिओ रिमूव्ह झाले होते. गेल्या 3 दिवसापासून जे मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेले होते, ते पूर्णपणे मला माझे परत आलेले आहेत. आता हे गेल्या 2 दिवसापासून चालू आहे. गेल्या 2 दिवस मी म्हणजे मला ट्रेस आलेला आहे, की मी व्हिडिओ टाकतोय पण त्याला व्ह्यूज का येत नाहीयेत. पण त्याचा खरं कारण ते मला आज समजलं, की सध्या YouTubeवर काहीतरी काम चालू आहे. त्याच्यामुळे ते व्ह्यू अडकलेले आहेत. अडकलेले आहेत म्हणजे जो आपण व्हिडिओ ज्यांच्यासाठी काढलाय त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाहीयेत. पण जे बरोबर व्हिडिओ तुम्ही काढलेत म्हणजे YouTubeच्या पॉलिसीला धरून व्हिडिओ काढलेत त्यांचं मी सांगतोय हां. जर तुम्ही भरभरून त्याला हॅशटॅग लावले असतील आणि भरभरून तुम्ही म्हणजे नुसतं त्याच्यामध्ये कचरा टाकून दिला असेल व्हिडिओमध्ये. कचरा म्हणजे बोलायचा अर्थ असा आहे, की हॅशटॅग म्हणजे एका व्हिडिओला कमीत कमी 3, 4, 5 हॅशटॅग ठीक असतात. जास्तीत जास्त 10. पण जर तुम्ही त्याच्यामध्ये 25, 30, 20, 12, 15च्या वरती जर हॅशटॅग लावले, तर मग हे चुकीचं होतं. मग YouTubeला काय वाटतं हे काहीतरी फ्रॉड आहे. तर मग त्याच्यामुळे तुम्ही एवढे हॅशटॅग लावू नका. तर तुम्ही हॅशटॅग कमी करा. 10च्या आतमध्ये हॅशटॅग ठेवा किंवा 5च्या आतमध्ये हॅशटॅग ठेवा. तुमच्या ज्या कॅटेगरीचा म्हणजे कॉमेडी कॅटेगरीचा व्हिडिओ असेल तर डायरेक्टली एक कॉमेडी म्हणून हॅशटॅग लावा आणि त्याच्या व्यतिरिक्त एक हॅशटॅग लावा. तुमचे म्हणजे एज्युकेशनच्या याच्यावर असेल तर त्याच्या हिशोबाने तुम्ही एक हॅशटॅग लावा. म्हणजे तुमचा जो व्हिडिओ ज्याच्यावर आहे ना त्याच्या हिशोबाने तुम्ही एक हॅशटॅग किंवा 2-3 हॅशटॅग लावा सध्यापुरती. म्हणजे मी जे अनुभवलंय हे तुम्हाला सांगत आहे. तर तुमच्या याच्यावर पण व्ह्यूज कमी येतायत का? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून काय प्रॉब्लेम दिसत आहे का YouTubeचा आणि तुमचे पण व्हिडिओ रिमूव्ह झाले होते आणि आता परत आलेत, तर नक्की कमेंट करून मला सांगा म्हणजे मला पण हे होईल. आणि ह्यो व्हिडिओ फक्त तुमच्या माहितीसाठी बनवलेला आहे. म्हणजे मी जसं घाबरलो होतो, की माझे व्हिडिओ डायरेक्टली रिमूव्ह झाले. पण तुम्ही तसं घाबरू नका कारण की ते व्हिडिओ रिटर्न येतायत. जर तुम्ही YouTubeच्या पूर्णपणे पॉलिसीच्या याच्यामध्ये व्हिडिओ बनवले असेल तर ते व्हिडिओ तुम्हाला नक्की रिटर्न येतील. पण जर तुमच्या व्हिडिओला कॉपीराईट असेल किंवा फ्रॉडचा स्टॅम्प लागला असेल, तर मग ते व्हिडिओ रिटर्न येणार नाही. तर तुम्हाला माझी माहिती कशी वाटली? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन टॉपिकवर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर मिडल क्लास गोरे फॅमिलीला तुम्ही फॉलो करा. धन्यवाद.